काँग्रेसचा डाऊनफॉल झाला असं म्हणणाऱ्या पार्थ पवारांवर महाराष्ट्र काँग्रेस अक्षरशः तुटून पडली। कुटुंबियांच्या पुण्याईवर मोठा झालेला मुलगा, महाशक्तीसमोर सरेंडर झालेला कृतज्ञ मुलगा, अशा उपमा पार्थ पवारांसाठी काँग्रेसनं जन्माला घातल्या। तर राष्ट्रवादी काँग्रेसनंही पार्थ पवारांच्या वतीनं खिंड लढवताना राहुल गांधींवर फैरी झाडण्याचा प्रयत्न केला। पाहूया पार्थ पवारांच्या वक्तव्यावरून अजितदादांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कशा प्रकारे वागयुद्ध रंगलंय। राष्ट्रीय नेतृत्वाशी वगैरे काही बोलण्याची गरज वाटते? नाही, मला नाही वाटत। सगळ्यांना माहिती आहे ते काय करतात, ते सगळे मोठे लोक आहेत, सगळ्यांना समजतं काय चाललंय, त्याच्यामुळे त्यांनी विचार केला असेल, त्यांना करू द्या। पण त्यांना नंतर काय त्रास होणार महाराष्ट्रामध्ये हे त्यांना दिसेल। कारण कसं आहे, लोक विसरत नाहीत। फक्त मला वाईट वाटतं की काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885। पार्थ पवारांचा जन्म 1990। पार्थ पवार यांच्या जन्माच्या 105 वर्षाआधी काँग्रेसची स्थापना झाली आहे। मात्र त्याच काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल सुरू झालाय असं मत पार्थ पवारांनी व्यक्त केलंय। फक्त मला वाईट वाटतं की काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये। कारण बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसनं सुनेत्रा पवारांच्या विरोधात उमेदवार उभा केला। आता पार्थ पवारांनी डाऊनफॉलची भाषा केल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचं पित्त खवळलं नसतं तर नवल। महाराष्ट्र काँग्रेसनं देखील एक्स पोस्टच्या माध्यमातून पार्थ पवारांचे वाभाडे काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय। धड भाषणही देता न येणाऱ्या कुटुंबियांच्या पूर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं म्हणजे जरा जास्तच नाही का झालं? वडिलांच्या संशयास्पद मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या, महाशक्ती समोर सरेंडर झालेल्या कृतज्ञ मुलाने काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील। या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकारने FIR नोंद करून घेतलाय। तिथे सरकार काँग्रेस पक्षाचं आहे। संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणुकीतून माघार घेईन अशी मागणी बारामती पोटनिवडणुकीतले काँग्रेस उमेदवार करतायत। यावरही या कृतज्ञ मुलानं बोलायला हवं। पार्थ पवारांनी डाऊनफॉलची भाषा वापरणं चुकीचं असलं तरी काँग्रेसची भाषा देखील योग्य नसल्याचं मत रोहित पवारांनी मांडलंय। भूमिकेबद्दल बोलायचं झालं तर कालची त्याची भूमिका ही चुकीचीच होती काँग्रेसच्या बाबतीत। पण पार्थची स्वतःच्या वडिलांबद्दलची भूमिका, स्वतःच्या परिवाराची भूमिका ही कुठल्याही मुलाची वडिलांबद्दल जी भावना असती तशी 100% त्या ठिकाणी आहे। हे मात्र त्या ठिकाणी मी आत्मविश्वासाने सांगतो, कारण तो माझा भाऊ आहे। त्यामुळे वडील आणि मुलाबद्दल असं कोणी त्या ठिकाणी लिहिणं हे तसं काँग्रेससाठी पण योग्य नाही। पण काँग्रेसने नक्कीच महाराष्ट्रात न्याय दिलं जात नव्हतं, दादांचा FIR त्या ठिकाणी होत नव्हता। तो काँग्रेस शासित राज्य आणि तिथं असणाऱ्या पोलीस प्रशासनाने मात्र ते केलं, त्याचे आभार नक्कीच मी त्या ठिकाणी मागितलेले आहेत। महाराष्ट्र काँग्रेसच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पार्थ पवारांच्या वक्तव्यावर भली मोठी पोस्ट करण्यात आली आहे। तर दुसरीकडे प्रतिक्रिया देण्याइतपत पार्थ पवार मोठे नाहीत असं काँग्रेस नेते म्हणतात। निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजेत असं त्यांचं मत आहे। त्यांच्या आईने आमच्या प्रदेशाध्यक्षाला फोन केलेला आहे। पण अशा पद्धतीचं दबावतंत्राचा वापर करून आणि काँग्रेसवर टीका करून हे काही प्रश्न सुटणार नाही। त्यामुळे पार्थ पवार वयानं लहान आहे आमच्यापेक्षा, त्याच्यामुळे मला त्याच्यावर फार काही प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही। ते वेळ सांगेल ना, त्याच्यामुळे कोणाचा डाऊनफॉल होईल ते वेळ सांगेल, त्याच्यामुळे त्याच्यावर प्रतिक्रिया मला द्यायचीच नाही आहे। तर आता मुद्दा परिपक्वतेचा आलेला आहे, त्यामुळे या विधानाच्या अनुषंगानं न बोललेलं बळं यथावकाश त्याच्यावर जरूर मी योग्य ती टिप्पणी करेल। आता काँग्रेसनं कृतज्ञ असं लेबल लावल्यानंतर पार्थ पवारांच्या वतीनं राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधींवर शाब्दिक फायरिंग सुरू केली। पार्थदादाच्या वक्तृत्वाबद्दल तुम्ही बोलत असताना काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत राहुल गांधीजीच्या वक्तृत्वामुळे आणि नेतृत्वामुळे काँग्रेसची काय अवस्था झाली हे काँग्रेसच्या नेत्यांनी पाहावं आणि मग दुसऱ्या पक्षाच्या नेत्यावरती बोलावं। आम्हाला यावरती राजकारण करायचं नाही, परंतु आमच्या पक्षाच्या नेत्यांवरती जर टीका केली तर जशास तसं उत्तर मात्र आमच्याकडनं दिलं जाईल। काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये हे वाकयुद्ध रंगलंय ते बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी की नाही यावर।
सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार देऊन काँग्रेस जनभावनेविरोधात जाणार का असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विचारलाय. तर या प्रश्नाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलंय. काँग्रेस पक्षाला जनभावनेची थोडीही कदर असेल आणि जनतेचं मत काय आहे, जनतेची नस काय आहे, हे जर काँग्रेस पक्षाला लक्षात येणार असेल तर मला विश्वास आहे की ते उमेदवार परत घेऊन त्या ठिकाणी सुनेत्राताई पवार यांना बिनविरोध निवडून देतात. आम्ही आमची जी भूमिका आहे ही भूमिका भारतीय जनता पक्षाच्या विरोधातली असणारी भूमिका आहे. सहानुभूती जी आहे त्यांच्याप्रती त्या सहानुभूतीचा आदर हा सर्वांनाच आहे. मात्र एकंदरीत भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या विरोधात काँग्रेस पक्ष आहे आणि या भूमिकेतून आम्ही आमचा अर्ज दाखल केलेला आहे. निवडणूक लढण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेचं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी देखील समर्थन केलंय. अर्थात त्यासाठी त्यांनी आधार घेतलाय तो शरद पवारांनी मांडलेल्या भूमिकेचा. पवारसाहेब जे म्हणतात की काँग्रेसला ती जागा लढण्याचा अधिकार आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस लढत नाही कौटुंबिक कारणामुळे. याचा अर्थ दुसरं कोणी लढू नये ही भूमिका ठेवता येत नाही. त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये जर कोणी लढत असेल, निवडणूक लढत असेल तर त्याला विरोध कशा करता करावा किंवा लढू नको म्हणून दबाव कशा करता. अजित पवारांच्या निधनामुळे बारामती पोटनिवडणूक होऊ घातली आहे. अजितदादांना श्रद्धांजली म्हणून निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन महायुतीनं केलंय. तर महायुतीच्या राजकीय विचारसरणीचा विरोध करण्यासाठी निवडणूक लढत असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. महायुतीकडून सहानुभूतीच्या तराजूत तर काँग्रेसकडून राजकीय विचारसरणीच्या तराजूत बारामतीची पोटनिवडणूक तोलली जाते. आता मतदार राजा कुणाच्या पारड्यात मतं टाकणार यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे. तूर्तास तरी सहानुभूतीचं पारडच जड वाटतंय. ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.